नमस्कार, मी फायर फायटर बोलतोय। गॅस सिलेंडरला आग लागली तर घाबरू नका, फक्त योग्य कृती करा। ही माहिती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी आहे। घरात आग दिसली तर सर्वात आधी काय करायचं? ताबडतोब मुख्य गॅस बटन बंद करा। जर शक्य असेल, आग मोठी असेल तर घरातला मुख्य इलेक्ट्रिक स्विच ऑफ करा। कोणालाही सिलेंडर जवळ जाऊ देऊ नका। सर्व लोकांना लगेच बाहेर काढा। घर, खोली, आसपासची जागा रिकामी करा। मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना लांब सुरक्षित ठेवा आणि हो, बघत राहू नका, अंतर ठेवा। सिलेंडरवर पाणी फेकू नका, थेट पाणी फेकल्यास आग जास्त वाढते। फायर फायटर्स येईपर्यंत तुम्ही काहीही धोकादायक प्रयत्न करू नका। फायर ब्रिगेडला तात्काळ कॉल करा। कॉल करताना सांगा सिलेंडरला आग लागली आहे। पूर्ण पत्ता, लँडमार्क, घरात कोणी अडकले आहे का हे सांगा। सिलेंडर हलवू नका। गरम झालेला सिलेंडर हलवणे म्हणजे ब्लास्टचा धोका वाढणे। जो जिथे आहे तिथेच राहू द्या। फायर फायटर्स सुरक्षितपणे हाताळतील। फायर ब्रिगेड येईपर्यंत काय करावे? सर्व दरवाजा, खिडक्या उघडे ठेवा, जेणेकरून गॅस थांबणार नाही। पब्लिकची गर्दी तयार होऊ देऊ नका। फायर ब्रिगेड येण्यासाठी रस्ता मोकळा ठेवा। फायर फायटर आल्यावर काय करतील? फायर फायटर पोहोचताच सिलेंडर थंड करतात, फोग लाईन लावून ब्लास्टचा धोका कमी करतात। आवश्यक असेल तर सिलेंडरचा वॉल्व बंद करतात आणि घर पूर्णपणे सुरक्षित करतात। शेवटी महत्वाची गोष्ट, सिलेंडरला आग लागली तर तुम्ही स्वतः हिरो बनू नका। तुम्ही सुरक्षित राहा। फायर फायटर्स आपले काम व्यवस्थित पूर्ण करून सर्व सुरक्षित करतील। जय हिंद।